तर ही थेट दृश्य आपण पाहतोय भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडतो आहे आणि या कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। भिवंडीमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं मंदिर साकारण्यात आलेलं आहे। नेत्रदीपक असं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज शिवजयंतीच्या या मुहूर्तावर पार पडतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। विविध कार्यक्रमांचं आयोजन या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य असं हे मंदिर भिवंडीमध्ये साकारण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवरायांनी या सह्याद्रीच्या उन्नतीचा काळ निर्माण केला, रयतेच्या कल्याणाचा मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं जनतेचं जनमत लक्षात घेऊन लोकमताला आदर दिला। आज तेच कार्य प्रत्यक्ष कृतीतून आणि आपल्या आचरणातून व्यक्त आणि प्रतीत करणारं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तमाम मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं नाव नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा यथोचित सन्मान आपण इथे करत आहोत। यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। भिवंडीचे लोकप्रिय खासदार तथा एकविरा देवस्थान ट्रस्टीचे विश्वस्त आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। मी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि निचिते महाराजांना विनंती करतोय की आपण आदरणीय बाळामामांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, मायेची शॉल आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक भेटवस्तू देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।